नमस्कार. सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रश्मी हिवरे. आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी. चंद्रपुरात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची उपस्थिती. सुवर्ण भारतसाठी चंद्रपूरवरून आमचे विदर्भ विशेष प्रतिनिधी किरण घाटे. रविवारी रात्री 8 वाजता उबाठा शिवसेनाच्या वतीने स्थानिक गांधी चौकातील मनपाच्या प्रांगणात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा थाटात व उत्साहात पार पडला. आयोजित या कार्यक्रमाला शिवसेनाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या प्रामुख्याने उपस्थित होत्या. प्रारंभी त्यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उबाठा शिवसेनाचे जिल्हा प्रमुख संदीप गिन्हे व मनपा स्थायी समितीच्या सभापती मनस्वी गिन्हे यांचे भाषण झाले. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमात सुषमा अंधारे यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. उपरोक्त कार्यक्रमाला चंद्रपूरसह जिल्ह्यातील शिवसेनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान अंधारे यांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत व त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे भव्य स्वागत केले. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यातली त्यात मुलगा झाला पाहिजे. मग काय करावं? मग कॅप्टन खरातकडे जर दैवी चमत्कार असेल आणि त्याच्याकडून जर मूल होणं शक्य असेल, महागडी ट्रीटमेंट जर आपण घेऊ शकत नसू तर आपल्याला हे करायला पाहिजे. एका अंधश्रद्धेतनं दुसरी अंधश्रद्धा आणि या अंधश्रद्धेच्या गर्दीतनं कित्येक लेकी बाळींची इब्रत जणूपणाला लागली. पण सगळ्यात वाईट काय आहे याच्यामध्ये की महाराष्ट्रात नव्हे भारतात पूर्ण हे लावायचं इको करू नका. कोण याचं साऊंड सिस्टीम बघणार अजिबात इको करू नको. महाराष्ट्रातच नाही फक्त संपूर्ण भारतात एकमेव उदाहरण असेल की महिला आयोगाच्या अध्यक्षाची हकालपट्टी ही महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात झाली. हे गंभीर आहे की एखाद्या महिला आयोगाच्या अध्यक्षाची हकालपट्टी ही महिला लैंगिक शोषणाच्या प्रकरणात व्हावी आणि एवढं